हॅलो हॅलो प्रबल देऊन घे थोडसा. हॅलो 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 थोडासा कमी कर. हॅलो 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 थोडासा थोडासा. हॅलो 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 वाढला का नाही वाढव ना. हॅलो 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 गवळणीचे रण समाप्त होऊन इथून आता खऱ्या दुहेमीला झाली सुरुवात झाली. आणि आमच्या जोडीला लाभलेले महाराष्ट्राचे नामांकित शाहीर सन्मान्य निशांतजी सुखदेवे यांच्यावरती एक सुंदर प्रश्नाची मांडणी केली की म्हटलं जिवंतपणी अनेक माणसापासून काय ना काय शिकण्यासारखं आहे हो. जिवंतपणी अनेक माणसापासून काय ना काय शिकण्यासारखं आहे, पण मेल्यानंतर त्या एका व्यक्तीच्या समाधीपासून काहीतरी शिकण्यासारखं आहे. शिकण्यासारखं तर म्हटलं तो व्यक्ती कोण, ते समाधी कोणती. आणि हा प्रश्न मी मान्यवर शाहीर साहेबाला विचारला. शाहीर साहेब म्हणते काय म्हणते, हो आम्हाला का पागल करायला आले का म्हणते तुम्ही. ओके म्हणजे आम्ही प्रश्नाची मांडणी योग्य करा म्हणते तुम्ही. म्हणते कोण वानवे कोणाले नक्की वानवे गुणाले. अरे बाबा असं होत नाही म्हणते का. ओ सुखदेवे साहेब मी विचारू का तुम्हाला का बेपंचे किती होते हे शायरी होय का. नाही बाराखडी विचाराले विचारू का अ आ इ उ ए हे विचारू का. अरे शाहिरीत नाव आहे का कुठं ना कुठं पडदा टाकून प्रश्न विचारा लागते. आणि पागल करण्याचा प्रश्न का आला. तुम्ही जर पागल नसते तर त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंच नसतं. प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं ठेवतो मी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे बरोबर उत्तर आहे, पण प्रश्नावर नाव मोठं का. आणि मग हे कसं सांगता आलं बरोबर. नाही उत्तर कसं सांगता आलं मला सांगा की. ज्या माणसाला प्रश्न समजला तो उत्तर सांगा का जी. अजिबात नाही. म्हणजे बोलायचं का. असं नको करा सुखदेव साहेब. पटकन अटॅक मरून जाईल बरं. ओके काम नको व्हायला पाहिजे. तर म्हणते आपल्या तोंडात नाही की म्हणते लोकांना म्हटलं पाहिजे अरे हा प्रश्न निर्माण कसा झाला आणि हा सांगून कसा राहिला तुम्ही पहिल्या फेरामध्ये. मतलब कहीं पे नजर कहीं पे निशाना क्या ऐसा नहीं होता. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे उत्तर बरोबर आहे, पण तुम्ही म्हणता का एक बोट तिकडं होतं समाधीच्या अंदर होतं का. एक बोट कवा होतं. मी म्हणलं समाधीपासून काहीतरी शिकण्यासारखं आहे. काय म्हणतो काय. तुम्ही आज मी तुकडोजी महाराजांची समाधी पाहायला जा मोजरी. तुम्ही जा तिथे त्या समाधी समोर, समाधीच्या समोर आणि समाधीच्या मागे 2 टाके बनलेले. 2 हौद ज्याला म्हणतात. हौद म्हणजे टाके त्या समाधीला लागून. तर समोरचा टाका काय शिकवते की परामर्थ हा मोठा असावा. परामर्थ हा मोठा असावा. आणि मागचं टाका काय शिकवते की संसार हा सीमित असावा. हे गुरुकुल मोजरी म्हणजे तुकडोजी महाराजांच्या समाधीपासून आहे. तर आम्हाला पागल करता का म्हणते. हो तुम्ही पागल व्हान का. तुम्ही पागल होणारे व्हा का नाही. अरे वा त्यानं नाही जमणार. प्रतिबंध करा बोलणार. थोडा विचार करा. कोण वानवे कोणाले नक्की वानवे करे हात स्वतःच्या तोंडाला आम्ही तर नाही. ऐका काय म्हणणं आहे. काय समजतो जो स्वतःची स्तुती स्वतः करते. अडला नारायण हा गाढवाचे पाय धरते. त्याला मी समजतो जो
स्वतःची स्तुती स्वतः करते. कोणत्या शास्त्रात लिहिलाय निशान शाहीर की मग पाचा पहिले निकाल ठरते. म्हणजे तुझ्या मुले सुरुवातच व्हायची आहे आणि म्हणते कोण वानमे कोण आले. दमानं घ्या आरामात घ्या शाहीर साहेब, अशानं होणार नाही. मग उत्तर तुम्हाला प्रश्न नव्हता समजला तर उत्तर नाही द्यायला पाहिजे आता. काय जबरदस्ती आहे का. उत्तर बरोबर दिलं त्याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो, कॉंग्रॅच्युलेशन करतो, त्याच्याबद्दल अभिनंदन करतो. आणि म्हणून काय म्हणणं आहे त्याला लक्ष असू द्या. काय कल क्या हुआ कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों, आज का दिन बड़ा अच्छा है. और ये मंडई महोत्सव की सबको हार्दिक शुभेच्छा है. मैं मेरे भाग्य समझता हूँ गुरुजवाड़ा की पंच कमेटी ने मुझे यहाँ पर बुलाया है करके तो मैंने निशान शहर से हाथ मिलाया है. मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि सबकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए. केंद्र में सरकार कांग्रेस की है चाहे भाजपा की है, अपने किसानों के अच्छे दिन आना चाहिए, अच्छे दिन आना चाहिए. किसानों के अच्छे दिन आना चाहिए. समजलं का निशान शाहीर असं का म्हणतो का. शब्द शब्द ऐसा बोलिए कि शब्द कोना हाथ पाव, एक शब्द मलम लगावे तो दूजा लगावे घाव. क्या बात है. दूजा शब्द ये बतावे कि रखो प्रेम भाव, और तीसरा शब्द ये कहता कि मत लाओ किसी को ताव. चौथा शब्द ये कहता है कि सबको साथ में लाओ, और पांचवा शब्द ये कहता है कि भाई भाई को समझाओ. शाहीर साहेब आणि म्हणून काय म्हणणं आहे एवढं गरम नको त्याला. लक्षात ठेवा जेमतेम सुरुवात आहे. स्वतःच्या तोंडानं स्वतःची तारीफ. अरे हटा सावंती घटा हटा हटा. वो अपने बाप ने हमको नहीं सिखाया, बिलकुल नाही शिकवलं. मग तुम्हाला प्रश्न होता समजला उत्तर नाही द्यायला पाहिजे होतं, पण उत्तर दिले याच्याबद्दल अभिनंदन करतो तुमचं. तुम्ही प्रश्न विचारला, आता तुम्ही ना कसा प्रश्न विचारला बाबाजी पा मला म्हणते मला पागल करायला लागले का. आता तुम्ही मला पागल करायला लागले का. एखादे साप डसला, बाप गेला पोरापाशी, पोराले म्हणलं चाल वावरामध्ये, त्याला डसला म्हणते साप. बरं साप डसला मग माय बिना रडली, आणि मग तुम्ही ना तर म्हणलं असं सांगितलं का व्यक्तीची कहाणी. आता गावगावची कहाणी आहे, गावगावची कहाणी आहे. त्या माय बिना लढली आणि बाप बिना लढला. एखादा पोट्ट कधी दारोडा असलं मला सांगायची बरं झालं म्हणते पोट्ट मिळलं तर मायबाबाला मोठा त्रास होता म्हणते. बरोबर आहे. जुवारी असला बेवडा कधी असला अरे हे मग धरतीवर बोध होतं म्हणते. आणि मग आम्ही असंच म्हणू का. असं नाहीये. आणि म्हणून तुमच्या प्रश्नाचं समाधान करतो. म्हणणं आहे माझं काय अरे चाहिए ना मुझे